शिवाजी कोण होता? भाग पुढचा. धर्मश्रद्ध पण धर्मद्वेष्टा नव्हे. शिवाजी आणि धर्म. शिवाजी महाराजांचा एकूण धर्माविषयी दृष्टिकोन काय होता? व्यवहार कसा होता? हिंदू धर्मांसंबंधी आणि मुस्लिम धर्मांसंबंधी शिवाजी कसा वागला? ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचे प्रश्न आहेत. सांप्रत काळाच्या दृष्टीने सुद्धा हे महत्त्वाचे आहेत. शिवाजी हिंदू होता, शिवाय तो महाराष्ट्रात जन्माला आला होता. त्याची कर्मभूमी ही महाराष्ट्र होती. यामुळे हिंदूंना शिवाजींसंबंधी अभिमान वाटतो, साहजिकच आहे. त्यातल्या त्यात महाराष्ट्रीयन हिंदूंना जरा जास्तच अभिमान वाटतो, तेही स्वाभाविकच आहे. त्यात गैर असे काहीच नाही. स्वतःचे हे थोरपण, स्वतःच्या धर्माचे मोठेपण, स्वतःच्या प्रदेशातील मोठेपण, हे स्वतःच्या प्रदेशातील आणि स्वतःच्या धर्मातील नामवंत, कीर्तिवंत, गुणी व थोर ऐतिहासिक पुरुषांच्या प्रकाशात व मांडेन हा मानवी स्वभाव आहे. त्या प्रदेशातील, त्या धर्मातील अशा थोर व्यक्तींची संख्या जितकी कमी असेल तितक्या जास्त प्रमाणात हा अभिमान दुखावतो. तथापि स्वधर्मातील थोर पुरुष म्हणून त्या पुरुषांची जी प्रतिमा आपण निर्माण करतो ती अनेकदा अनवधानाने भडक रंगवलेली जाते. अनेकदा स्वतःला सांप्रतकाळी सोयीने म्हणून मुद्दाम एकांगी रीतीने रंगवले जाते आणि असं करीत राहिल्याने क्रमात विकृती तयार होते व मूळ खरी प्रतिमा वाकडी तिकडी तयार होते. शिवाजी महाराजांचे कार्य, त्यांचा कारभार, त्यांचा काळ, त्यांनी केलेल्या सुधारणा आणि विशेषतः त्यांचा धर्मासंबंधी दृष्टिकोन याबाबतीतील त्यांचे जनमानसातील प्रतिमा यथायोग्य व ऐतिहासिकदृष्ट्या बरोबर तयार न व्हायला अनेक कारणे आहेत. महाराष्ट्रातल्या निरक्षर अडाणी माणसाला सुद्धा शिवाजी माहीत आहे. त्यांची कथा माहीत आहे. ठिकाणे, नावे, प्रसंगे, संबंधित इत्यादी अनेक बाबी त्यांना माहीत आहेत. ही माहिती या खेडोपाड्यांच्या निरीक्षणापर्यंत कशी पोहोचली? शिवाजी शिवकालीन शिवचरित्रातील चमत्कृतीपूर्ण प्रसंग, उदात्त प्रसंग, नाट्यमय प्रसंग इत्यादींवर महाराष्ट्रातील अनेक पोवाडे रचले गेले. शिवाजी महाराजांच्या काळात व तिथून आज अखेर महाराष्ट्रात असा एकतरी शाहीर होऊन गेला की त्याने शिवाजीवर एकही पोवाडा वा लावणी वा गाणे रचले नाही. याचे स्पष्ट उत्तर नाही असेच आहे. सर्वांनी ती केले आणि साहजिकच होते. जी कथा पोवाड्यांची, तीच कथा लोकगीतांची व लोककथांची, तीच स्थिती कीर्तनाची, तीच अवस्था आख्यानांची व व्याख्यानांची, तीच स्थिती तमाशांची, नाटकांची व सिनेमांची. निरक्षर अडाणी लोकांपर्यंत ह्याच माध्यमातून इतिहास पोचतो. जाणून बुजून खोडसळपणा, घुसडलेल्या विकृती सोडल्या आणि सावधानाने झालेला एकांगीपणा सोडला तर या प्रचार व प्रसार माध्यमांचा सुद्धा काही मर्यादा आहेत. करमणूक करून घेण्याच्या मुख्य इराद्याने जमलेल्या जनसमुदायास शेवटपर्यंत पोवाडा व नाटक ऐकायला व बघायला भाग पाडायचे असेल तर चमत्कृती खेरीज कसे चालेल? अतिशयोक्ती केली नाही, अलंकारिकता आणली नाही अन नुसते अंकगणित छाप सैन्याचे आकडे अनतार्किक पद्धतीने विश्लेषण केले तर या कार्यक्रमाचा दुसरा प्रयोग तर होईल का? शिवाय ऐकणाऱ्याच्या जाणीवेची पातळी लक्षात ठेवूनच पोवाडा इत्यादी लिहावे लागते. पुन्हा लिहिणाऱ्याच्या स्वतःच्या जाणीवेची मर्यादा असतात. तेव्हा या माध्यमाच्या मर्यादा आज शिवाजीची प्रतिमा आहे तरी करायला कारणीभूत आहे हे खरे. अर्थातच त्याला अपमतलबीपणा, वर्तमानातील प्रासंगिक स्वार्थ, इतिहासाकडे पाहण्याची चुकीची पद्धत, संशोधक वृत्तीचा अभाव किंवा किमान पक्षी अपुरेपणा इत्यादी दुसरेही कारणे आहेत. शिवाजी व मुसलमान. शिवाजी हा मुसलमानांच्या विरुद्ध होता. त्यांचे जीवतकार्य मुसलमान धर्माचा प्रतिकार करणे हे होता. तो हिंदू धर्मरक्षक होता, हिंदू पदपातशाह होता, गोब्राहन प्रतिपालक होता. पण अशी प्रतिमा बऱ्याच विस्तृत प्रमाणात जनमानसात आहे.
शिवाजी न होता तो सुनता होता सबकी, हे भूषण कवीचे कवन हा दृष्टिकोन व्यक्त करते. शिवाजीचे युद्ध हे धर्मयुद्ध होते. धर्म ही शिवाजीच्या कार्याची प्रेरणा होती. शिवाजी धर्मासाठी लढला, तो धर्मासाठी लढला म्हणूनच यशस्वी झाला. खरं म्हणजे तर तो परमेश्वराचाच अवतार होता. तो विष्णूचा किंवा शिवाचा अवतार होता. परमेश्वराने हा अवतार धारण केला होता. तो धर्मरक्षणाकरताच केला होता. शिवकार्याचा आधार धर्म नसता तर शिवाजी यशस्वी होऊ शकला नसता. इत्यादी अनेक समज जनमानसात खूपच विस्तृत प्रमाणात आहेत. ऐतिहासिक सत्याच्या आधारावरती ही सर्व प्रमेये नीट तपासून घ्यावयाला हवीत. आपण हिंदू आहोत म्हणून किंवा ही प्रमेये खरी असणे आपणास संप्रत काळी सोयीचे होईल म्हणून ती तशीच आंधळ्या श्रद्धेने स्वीकारणे योग्य होणार नाही. किंवा उलट पक्षी आपण मुस्लिम धर्माचे आहोत, हिंदूचा द्वेष करायला मुसलमानांना शिकवणे ही आपली आजची गरज आहे. बरेच हिंदू शिवाजी महाराज की जय म्हणतात म्हणून आपणही तो हिंदू धर्माचा रक्षक व मुसलमान धर्माचा भक्षक होतो असे चिकित्सा न करता मानूया. हा दृष्टिकोन तितकाच चूक होय. वस्तुस्थिती काय सांगते? शिवाजी, प्रताप व पृथ्वीराज इत्यादी. शिवाजी हा हिंदू होता किंवा हिंदू धर्मरक्षक होता म्हणून तो यशस्वी झाला असे म्हणावे. तर मग राणा प्रताप किंवा पृथ्वीराज चौहान हे यशस्वी का झाले नाहीत? खरं म्हणजे हे दोघे तर निर्वादपणे उच्च निर्णयी क्षत्रिय हिंदू होते. शिवाजीच्या क्षत्रियत्वासंबंधी निदान काहीतरी शंका होती. शौर्य, त्याग, जिद्द, कष्ट इत्यादी बाबतीत राणा प्रताप आणि पृथ्वीराज शिवाजीपेक्षा कमी नव्हते. कदाचित काकणभर वरचढ असेल, पण मग असे का व्हावे? धर्मयुद्ध म्हणावे तर एक जण धर्मयुद्धात यशस्वी होतो आणि दुसऱ्या दोघांना पराजित होऊन परागंदा का व्हावे लागते? हे हिंदू राज्य व्हावे ही श्रींची इच्छा असे मानावे तर मग श्रींना राणा प्रताप व पृथ्वीराज चौहानच्या प्रदेशातील हिंदू राष्ट्र व्हावे अशी इच्छा का झाली नाही? हिंदू धर्मावरील निष्ठेमुळे शिवाजीला यश प्राप्त झाले हे खरे नाही. धर्मरक्षणाखेरीज शिवाजी दुसरे आणखी काहीतरी चांगले करायला निघाला होत. धर्मरक्षणाखेरीज शिवाजी दुसरे आणखी काहीतरी चांगले करायला निघाला होत असे दिसते. समजा की शिवाजीच्या काळात मुसलमान धर्माखेरीज इतर दुसऱ्या कोणत्या तरी धर्माचे राजे असते तर, अगदी हिंदू धर्माचे राजे असते तर मग शिवाजीने मुसलमानांचा द्वेष केला असता का? शिवाजी महाराज मुसलमान राजांविरुद्ध का लढला? ते मुसलमान होते म्हणून की राजे होते म्हणून? आणि दोन्ही कारणांमुळे लढला तर त्यातील प्रमुख आणि महत्वाचे कारण कोणते? ते राजे होते हे महत्वाचे की ते मुसलमान होते हे महत्वाचे? याचा पुढचा पार्ट बघायचा असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि जाता जाता बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापाशी पोहोचेल.